श्री गिरीश भैया ठाकर सेवाभावाचा अमृत महोत्सवी प्रवास. काही व्यक्ती यशस्वी असतात, काही व्यक्ती लोकप्रिय असतात, परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या कार्यामुळे समाज समृद्ध होतो, ज्यांच्या विचारांमुळे अनेकांना दिशा मिळते आणि ज्यांच्या सहवासामुळे माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ होतो. असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, साधेपणा, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचे मूर्तिमंत प्रतीक. सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्ट चंद्रपूरचे सहसचिव, ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय श्री गिरीश भैया ठाकर. सन 1951मध्ये जन्मलेल्या गिरीश भैयांनी आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात एक सामान्य कुटुंबातून केली. मात्र मोठी स्वप्ने, अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि माणुसकीची श्रीमंती यांच्या बळावर त्यांनी उद्योग, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. नागपूर स्थित नॅशनल कन्स्ट्रक्शन या प्रतिष्ठित संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक विकास कामांना आकार दिला. नागपूर, चंद्रपूर आणि विदर्भातील अनेक रस्ते, इमारती आणि सार्वजनिक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी उंची उद्योग क्षेत्रात नव्हे, तर समाजासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेत दिसून येते. गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे, रुग्णांच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे करणे, अडचणीत असलेल्या कुटुंबांना आधार देणे आणि समाजातील वंचित घटकांसाठी सतत कार्यरत राहणे, ह्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. दिवाळीमध्ये आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण, पण गिरीश भैयांसाठी दिवाळीचा खरा अर्थ आहे आनंद वाटण्यात. दरवर्षी आश्रय येथील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करून ते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. फराळ, भेटवस्तू आणि प्रेमळ संवादातून ते विद्यार्थ्यांना कुटुंबाची ऊब देतात. त्यांच्यासोबत दिवाळीचा प्रत्येक क्षण हा केवळ उत्सव नसतो, तर माणुसकीची, आपुलकीची आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश असतो. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद आणि चेहऱ्यावरील समाधान पाहून गिरीश भैयांना मिळणारा आनंदच त्यांच्या सेवाभावी वृत्तीची खरी ओळख करून देतो. कारण इतरांच्या जीवनात आनंदाचा दिवा पेटवणे हीच त्यांच्या जीवनातील खरी दिवाळी आहे. Hello Papa, today we are celebrating not just your age but the incredible life that you have built and the love, wisdom and strength that you have shared with everyone around you. You are our greatest supporter, our guiding light and foundation of our family and the communities that you have ever been part of. Your kindness, your resilience and values continue to inspire each one of us every day. On this special milestone, we thank you for all the sacrifices that you have made, lessons that you have taught me, and the countless memories that you have given us. May your 75th birthday will be filled with good health, happiness, lot of strength and love from all those whose life you have ever touched. May Almighty keep blessing you, Papa, and you keep blessing us. I love you. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी असंख्य सामाजिक उपक्रम राबविले. अनेकांना नवजीवन मिळाले, अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला. गिरीश भैयांसाठी समाजसेवा ही जबाबदारी नाही, ती त्यांची जीवनशैली आहे. सन 2002 पासून सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्टशी जुळलेले त्यांचे नाते अधिकाधिक दृढ होत गेले. ट्रस्टच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना दिशा देणे, संस्थांच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्य निर्मितीसाठी सातत्याने कार्यरत राहणे, या सर्वांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. आज हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवत आहेत. या यशामागे अनेक हात आहेत आणि त्यामध्ये गिरीश भैयांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक प्रकल्प साकार झाले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक निर्णय यशस्वी ठरले आणि त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे
असंख्य लोकांना प्रेरणा मिळाली. पण एवढ्या मोठ्या यशानंतरही त्यांच्यातील साधेपणा आजही तसाच आहे. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे, सर्वांना आपलेसे वाटणे आणि पदापेक्षा माणसाला अधिक महत्त्व देणे हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण एक गोष्ट नक्की सांगतो, गिरीश भैया म्हणजे विश्वास, गिरीश भैया म्हणजे आधार, गिरीश भैया म्हणजे प्रेरणा आणि गिरीश भैया म्हणजे माणुसकी. Some people collect trophies, some achievements. My Nanu has spent 75 years collecting something far more valuable, the love, respect, kindness, and admiration of everyone around him. He's the kind of person who always has a story to tell, a lesson to share, and somehow the answer to all my absurd questions. So, on behalf of the whole family, we are very thankful that you are honoring him on his special day. We are very proud to celebrate a man who has such an amazing personality, sense of humor, and who uplifts everyone around him. So thank you and happy birthday, Nanu. आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण त्यांच्या कार्याला, त्यांच्या मूल्यांना आणि त्यांच्या सेवाभावी जीवन प्रवासाला मनपूर्वक अभिवादन करीत आहोत. मेरा और गिरीश भाई का एसोसिएशन पिछले 50 साल होते हैं और दोस्ती हमारी फैमिली है, फैमिली रिलेशन है उसके साथ जो भी हैं. और गिरीश भाई के जैसा दोस्त रियल में आज तक मैंने कभी देखा नहीं. वो कभी किसी का बुरा नहीं हो सकता. दोस्त यानी सही मायने में वो दोस्त है कि यदि कोई बुरी चीज़ है हमारी तो मुंह पे बोलने वाला वो गिरीश भाई है. ऐसा नहीं कि चापलूसी में या दोस्त है तो कैसा बोलूं, ऐसा नहीं. गलत है तो गलत बता देगा. उसके अलावा बिल्कुल डिवोटी हैं, बहुत ज़्यादा हेल्पफुल हैं लोगों को. किसी को भी हेल्प करना है, ये करना है तो गिरीश भाई सबसे आगे. उसका हमेशा जेब में ही हाथ रहता है, ऐसा समझिए. सही मायने में बहुत बहुत ही अच्छा दोस्त है और हम लोगों के बहुत अच्छे फैमिली संबंध है उनके साथ. गिरीश ठाकर एक अतिशय उमद आणि पॉझिटिव्ह आउटलुक असलेलं एक खूप प्रिय असं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांशी चांगलं वागणं, सगळ्यांना धीर देणं, सगळ्यांना मदत करणं, ह्या सगळ्या गुण त्याच्यामध्ये आहेत. माझी गेले 45 वर्षापासूनची त्याची मैत्री आहे. त्याचा डॉक्टर म्हणा, त्याचा मित्र म्हणून अशा तऱ्हेने माझी मैत्री आहे आणि ती खूप वाढतच चाललेली आहे. त्याची एक अतिशय उल्लेखनीय बाब अशी की त्याला आताच कॅन्सर झाला होता आणि त्यातून तो पूर्णपणे बाहेर पडला आणि इतक्या चांगल्या तऱ्हेने त्याने या संकटाशी सामना दिला आणि खरोखर हे सगळ्या कॅन्सर पेशंट्सना धीर देण्याचं आणि एक उत्साह निर्माण करण्याचं त्यांच्यात काम त्यांनी केलेलं आहे. त्याचं खरोखर उल्लेखनीय असं उदाहरण, अनुकरणीय असं उदाहरण हे आहे. मी गिरीश ठक्करला त्याचे आत्ताच 75 वर्ष पूर्ण झाले आहे, त्याला अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि आम्ही दोघांची मैत्री अशीच टिकून राहो ही आणि त्याला खूप चांगली त्याची तब्येत राहावी अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. गिरीशभाई ठाकर असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व चंद्रपुरातलं आहे. खरं म्हणजे गिरीशभाई ठाकरला या चंद्रपूरच्या सगळ्या नागरिकांमधनं कोण ओळखत नाही असंच म्हणावं लागेल. रोटरी क्लब, इथला उद्योग जगत, इथले व्यापारी, इथले सगळे सगळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक अतिशय चांगले परिचित आहेत. आणि या गिरीशभाई ठक्करचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व चंद्रपूरकरांना माहिती आहे. सगळ्या संकटाचा सामना कसा करायचा, सगळ्या गरजू लोकांना मदत कशी करायची, सगळ्या उपेक्षित लोकांना सहकार्य कसं करायचं. आणि एवढ्या मोठ्या व्यापारी घराण्यातल्या, औद्योगिक घराण्यातला माणूस असून सुद्धा डाऊन टू अर्थ होता. नेहमी चेहऱ्यावर हास्य. आणि असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व चंद्रपुरातलं त्यांनी 75 वर्ष वयाचे पूर्ण केले. आणि या 75 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं ते चंद्रपूरचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो आहोत. आणि गिरीशभाईच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्यासारखं तर खूप आहे,
पण असं व्यक्तिमत्व क्वचितच आढळेल. त्यामुळे गिरीशभाईंना त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून अगदी शुभेच्छा. मी एक प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा देतो, पण चंद्रपूरचे त्यांच्या संपर्कात आलेले प्रत्येक नागरिक जर त्यांना कळलं की गिरीशभाईंचा अमृत महोत्सवी शुभेच्छांचा कार्यक्रम आहे तर ते निश्चितपणे येतील आणि गिरीशभाईंना दीर्घायुष्य लाभो, गिरीशभाईचं व्यक्तिमत्व आणखी खुलत जावं. खरं म्हणजे त्यांच्या हातून खूप लोकांची सेवा झालेली आहे. असंच अशीच सेवा त्यांच्या हातून पुढेही भविष्यात होत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला गिरीशभाई येत आहेत, त्यानिमित्त त्यांचं परत एकदा अभिष्ट चिंतन आमच्याकडून आम्ही करतो आहोत. धन्यवाद. 75 वर्षाचा हा प्रवास केवळ वयाचा टप्पा नाही, तो आहे संघर्षाचा, तो आहे यशाचा, तो आहे समर्पणाचा, तो आहे सेवाभावाचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आहे समाजासाठी जगण्याचा प्रेरणादायी प्रवास. माणूस किती मोठा आहे हे त्याच्या संपत्तीने ठरत नाही, तर त्याच्या माणुसकीने आणि समाजासाठी केलेल्या योगदानाने ठरते. गिरीश भैया ठाकर हे या विचारांचे जिवंत उदाहरण आहेत. गिरीश भैया ठाकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे अनुभव आणि त्यांची प्रेरणा पुढे अनेक पिढ्यांना लाभत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गिरीश भैया ठाकर यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.